नमस्कार, मी माया खिल्लारे. आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. आजची बातमी नांदेड येथून. बारूळ नगरीत माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी. महिला मंडळाचा मोठा पुढाकार. नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे. कंधार तालुक्यातील बारूळ येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजनाची धुरा महिला मंडळाने यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 11 वाजता बारूळ येथील बुद्ध विहारात झाली. ज्येष्ठ उपासिका विठाबाई शंकरराव लोहबंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तपोवन गोळेगाव येथील बोधी धम्मो यांनी आपल्या प्रचारातून माता रमाई यांच्या जीवनाचा संघर्ष आणि त्यांचे त्यागपूर्ण चरित्रे उपस्थित उपासक उपासिकांना पटवून दिले. दुपारच्या सत्रात भीम अनुयायांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला. सायंकाळी 7 वाजता गावातील चिमुकल्यांनी माता रमाई यांच्या चारित्र्यावर अधोरेखित भाषणे केली. तसेच माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शांताबाई लक्ष्मण वाघमारे यांचीही माता रमाई यांच्या योगदानावर अभ्यासपूर्ण भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर LS वाघमारे साहेब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जळबाजी सोनकांबळे साहेब यांनी मानले. या जयंती उत्सवाचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन महिला मंडळांनी केले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्यासह बारूळ नगरीतील बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस रमाईचं लग्न होते आणि रमाई ज्यावेळेस तिकडे जाते, ज्यावेळेस बाबासाहेब बाहेर जातात, तर त्यावेळेस रामजी बाबा रमाई करून देखील बुद्ध चरित्र वाचून घेण्याचं काम करत होते. मला खूप महत्वाचं आहे, कारण बुद्धाचा प्रभाव रमाईवर देखील होता. बाबासाहेबांवर तर होता, पण ज्यावेळेस रामजी बाबा तिच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेत होते, त्यावेळेस तिच्यामध्ये कितीतरी एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत होते. एवढी ऊर्जा निर्माण होते.